शहर परिसरात दुचाकी चोरी व घरफोडी करणारे तिघे जण कराड शहर डीबी पथकाच्या जाळ्यात। तिघेही आरोपित कराड शहरातील। आरोपित यांच्याकडून दुचाकी व घरफोडीतील साहित्य असा एकूण 3,84,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गत काही महिन्यात कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले होते। तसेच मागील आठवड्यात मौजे नांदलापूर तालुका कराड जिल्हा सातारा येथून फिर्यादी यांच्या दुकानातून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे प्लंबिंग ॲक्सेसरीजचे साहित्य चोरी झालेले होते। सदरबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांचे पथक कसोशीने सदर गुन्ह्यांचा तपास करीत होते। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्ह्यामधील आरोपित नामे प्रथमेश दत्तात्रय गवते वय 20 वर्ष, जय संजय जाधव वय 21 वर्ष, ओम दत्तात्रय गवते वय 18 वर्ष, सर्वजण राहणार कोष्टी गल्ली रविवार पेठ तालुका कराड जिल्हा सातारा यांना कराड गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड यांनी ताब्यात घेऊन सदर आरोपित यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता नमूद आरोपित यांनी कराड शहर परिसरातून 5 मोटरसायकली तसेच नांदलापूर तालुका कराड येथील दुकानातून प्लंबिंग ॲक्सेसरीजचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस उपनिरीक्षक वाघवे, पोलीस उपनिरीक्षक फडतरे, पोलीस हवालदार संदीप कुमार, पोलीस नाईक सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील, अमोल देशमुख, धीरज कोरडे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, सोनाली पिसाळी यांनी केलेली आहे।